नमस्कार, मी डॉक्टर आदिनाथ राजगुरू, आयव्हीएफ कन्सल्टंट, राजगुरू आयव्हीएफ सेंटर, अक्षय हॉस्पिटल, धाराशिव, उस्मानाबाद। आज आपण चर्चा करूयात आययूआय आणि आयव्हीएफ मध्ये काय बदल आहेत याविषयी। आययूआय म्हणजे इंट्रा युटराइन इन्सेमिनेशन। या ट्रीटमेंट मध्ये स्त्रीबीज तयार होण्यासाठी मेडिसिन्स आणि इंजेक्शन दिले जातात आणि ओव्ह्युलेशनच्या वेळी पतीचे वीर्य घेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्या वीर्यातून ऍक्टिव्ह मोटाईल स्पर्म ज्यांची की फर्टिलायझेशन करण्याची क्षमता खूप चांगली आहे असे शुक्राणू आययूआय कॅनलच्या सहाय्याने गर्भाशयामध्ये सोडले जातात। या ट्रीटमेंटमुळे गर्भधारणेचे चान्सेस कित्येक पटीने वाढतात। तुलनेने ही उपचार पद्धती स्वस्त आहे। आणि आयव्हीएफ म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन। या प्रक्रियेमध्ये जास्तीच्या संख्येने स्त्रीबीज तयार व्हावी यासाठी काही हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात। तयार झालेले परिपक्व बीज शरीराच्या बाहेर काढून घेतले जातात आणि त्या स्त्रीबीजांचं पतीच्या वीर्यातील शुक्रपेशी बरोबर फलन केले जाते। त्याचा गर्भ तयार केला जातो। तो गर्भ आयव्हीएफ लॅबमध्ये तो वाढवला जातो आणि एम्ब्रियो ट्रान्सफर कॅथेटरच्या सहाय्याने तो गर्भ गर्भाशयामध्ये सोडण्यात येतो।